चिचोंडी पाटील तालुका जिल्हा अहिल्यानगर येथे वैकुंठवासी परमपूज्य हरिभक्तपरायण गुरुवर्य मदन महाराज बियानी यांच्या कृपाशीर्वादाने अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा यामध्ये शनिवार दिनांक 28 डिसेंबर रोजी कीर्तनकार हरिभक्तपरायण बबन महाराज बहिरवाल, अध्यक्ष मदन महाराज संस्थान कडा यांचे काल्याचे कीर्तन झाले। पाय पिटी झाला सीन, खांदे भार पोटी भूक, काय खेळायाचे सुख, बहु केले वनवन। पाय पिटी झाला शीन, तुका म्हणे धावे, तुका म्हणे धावे मगाव घे बरवे, बहु केली वनवन। पाय पिटी झाला शीन, विठ्ठला विठ्ठला नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दम् ईशमानन्दिवल्लभम् योऽन्तप्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगति नमो भगवते पुरुषाय तुभ्यं। पाठीमागचा माणूस म्हणला घोडं नाही काय नाही, हा झ्याझ्या कशाला करतो, जवळ गेला त्याच्या दंडाला जर असं जर हलवलं ते म्हणलं अरे झ्याझ्या कशाला करतो, ते म्हणलं तसं नाही मी घोड्यावर होतो। म्हणलं घोडं, म्हणलं झोपीत त्याचाच मिळणार, अरे एवढी कुठं झोप असते तुला, घोडं निघून गेलं तरी मिळणार। तो म्हणला मला एवढी झोप कधीच येत नसते, आज कशी आली, ते मला कुठेतरी शिवारात कीर्तन चाललं असं आणि त्याचं वारं मला लागल्यामुळे एवढी झोप आली नाही, ती येत नसते। मग तुम्ही डोकं लावा, इथल्या कीर्तनातलं वारं शिवावर लागलं तर माणूस घोड्यावर झोपू शकतो ना, आपण तर कीर्तनातच येत, इथं तर येणारच आहे। विठाला विठाला काय चालत आपलं काय माहित, आपण तर अशी ध्यानबाद माणसं आपला चालवतात। तया पुण्याची पावती सगळी सगळीची इंद्रपणाची होती उतरे आणि येऊ लागती माघारी मृत्यू लोक, जैसा वेश्या भोगे कवडावेची। पुढे ऐका, मग दार ही चिपून येते याची। तुम्हाला दृष्टांत माहिती आहे, तिच्या दाराला हात सुद्धा तिला लावता येत नाही कुठपर्यंत, जोपर्यंत आपला खिसा गरम आहे तोपर्यंत। खिस्यातलं संपलं, तिकडचा रस्ता संपला, पुण्य संपलं, स्वर्गातलं सुख संपलं। विठाला विठाला साध्य ठरवलंय ते त्याच्या आत्मकल्याणाला कारण नाही, ते चुकीचं साध्य होते। तिसरा वर्ग असा आहे त्यांनी साध्य योग्य ठरवलंय पण अजून रस्त्यातच आहे, अजून पोहोचलेला नाही। कैमे उद्धार पावे, काय कृपा करेल नारायण ऐसे, तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे। कै हे बिरडे फिटेल, कै तो स्वामी भेटेल, युगाहुनी वडेल निमिषमाणी, कै ऐसी दशा येईल माझी अंगा, चित्त पांडुरंगा झुरत असे,
झुरोणी पांजरा हो पाहे आता, येई पंढरीनाथा भेटावया, भेटी लागे पंढरीनाथा. कृपा करी देव कृपा करी पोसावेसे हेची वाक्य, जे जे भेटे तयासे हेची म्हणण्यामध्ये इतराची व्यावृत्ती झालेली आहे. हेच विचारतो, कांद्याची भाव नाही. तो दुसरं काहीच विचारत नाही. कोई कहियो रे प्रभु आवत के, कोई कहियो रे प्रभु आवत के, कोई कहियो रे प्रभु आवत के, कोई कहियो रे प्रभु आवत के. आवत के, आवत के, पंख नाही उड जावन की, इतकी ओढ आहे महाराज. खरंच आपल्याला देव भेटावं म्हणून असं कुणाला वाटतं? याच्या कुणाला वाटतं देव भेटावं? बरं जाऊ दे, आपला सप्ताह देवाला आवडला ह म्हणून चला. चांगलं अन्नदान झालं, महाराज लोकही चांगले आले, ज्ञानदानही झालं, देव प्रसन्न झाला आणि देवाने समजा विमान पाठवलं, बाजार तळावर विमान उतरलं. सप्ताह चांगला झाला, मी प्रसन्न आहे, चला कुणाला यायचं? विमान आलं फुकट फुकट, 1 रुपयाचा खर्च नाही तुम्हाला न्यायला. देव विमान घेऊन देवानी पाठवले त्याच्या दूताला, तुकाराम महाराज सारखं. कोण जायला तयार आहे? आपण परमार्थासाठी परमार्थ करतोय, आपल्या कर्मणुकीसाठी करतोय? प्रश्न आहे महाराज. विठाला विठाल तशी ओढ मनुष्यानां सहस्रेषु कश्चित यतति सिद्धे यततामपि सिद्धानां कश्चिन मां व्यक्तितत्वतः. हजारो माणसामध्ये, लाखो माणसामध्ये, कोट्यवधी माणसामध्ये एखाद्याला भगवंत प्राप्तीची ओढ लागते. जिज्ञासा असतो तो एखादा. विरळा पावे, विरळा पावे, विरळा पावे, विरळा पावे, विरळा पावे, विरळा पावे, विरळा पावे दादा, विरळा पावे दादा, विरळा पावे विरळा पावे, विरळा पावे, विरळा पावे एखादा असणारा विरळा असतो. त्याला खरी जिज्ञासा असते. विष खाणे नागवे, जळत घरी न रिघवे, व्याघ्र विवरा न करवे वस्ती जेवी, धडधडीत लोहरशी, उडीन घालवे जैसी, का न करवे उशी अजगराची, अर्जुना तेने पाडे, जयाशी विषय वार्ता नावडे, आणि नेदीच इंद्रियाची तोंडी काहीच जावं.
विषे रांधली रस सोय, जे जेवणारा ठाऊकी होय ते तो ताटची सांडूनी जाय जी आपली. ऐका 4 दिवसाचं उपवास मगर महाराज 4 दिवस उपवास आणि एक पंगत दिसली. पंचपक्वान जिलबी, गुलाबजामू, बासुंदी, लाडू, आलू वड्या, बटाटवडा, खमण ढोकळा, पुरी, भाजी, इतके पदार्थ आहेत. आणि आता जेवायला बसणार आहे. वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे, सहज हवन होते नाम घेता पुकाचे. जीवन करे जीवित्व अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदर भरण नोहे जाणीजे यज्ञ कर्म. आता पाणी ठेवायचंय, बसायचेच. एक जणांनी मला विचारलं, महाराज ते ताटाला पाणी का फिरतात? म्हणलं मुंग्या जाऊ नयेत म्हणून. काय माणसं विचारतील त्याचाच नियम आहे. एक तर महाराज दिवसा कंदील लावून चाललेले, कोणताही प्रश्न विचारा, जर नाही सांगता आला तर कंदील विजून टाकी. लोक कशाला नाही दिला? काही काही लोकांना वाटतं मला भीत आहे. भीत नसतात पण कुठं नादी लागतं म्हणून सांग. तुम्हाला सांगू का, त्या पंढरपुरात एवढी गर्दी असते, एवढी गर्दी असते. मुख्यमंत्री उद्या, राष्ट्रपती उद्या, माणसाला अजिबात हटत नाही. पण हटतात केव्हा? तो गाडा येऊ द्या, गाडा 2-3 माजल्याचा गाडा. कसला गडी असला पण लगेच जागा देतो त्याला. आता त्याला भेट त्यांनी म्हणावं काही सगळी मला भेट अंगाला गाण लागेल म्हणून नको वाटतं. भेटाला दिवसा कंदील लावून चालले. त्याला कोण प्रश्न विचारते? एक असणारी बाई होत्या, तेव्हा म्हणल्या बाबा माझा छोटासा प्रश्न आहे. ते म्हणले छोटा नाही, सगळ्यात मोठा विचार. ते म्हणले आपल्याला काय एवढं मोठे येते बाई? काही काही लोकांना म्हणले ना, कोणा कोण माळ घातली आमके पण. आणि बाई ते तो मासे धरीत होता. तेव्हा असं सांगणार दादा काय करायचे आपल्याला? म्हणजे तसं असणार आहे. विचारलं महाराज सोपा प्रश्न. म्हणजे काय? ते म्हणले खिचडीचं डोकं मला त्याला चालतं का? हे कंदील लावून फिरणाऱ्याला शास्त्रीला तर बेंगल्यामुळे झालं. तो म्हणला मी 36 वर्ष काशीत घातली, म्हणजे काशीत होतो, सगळे ग्रंथ चाळलेत मी, आणि हे प्रश्न तर कुठंच आला नाही. ते म्हणला आई साहेब 8 दिवस द्या म्हणला, 8 दिवसांनी सांग. ते म्हणले कसं तसं काय नाही, मला काही काय नाही, पुढच्या एकादशीपर्यंत सांगितलं तरी चालेल. मग ती गेलो महाराज, रात्रभर 8 दिवस ग्रंथ चाळीत होतो. पण त्याला या प्रश्नाचं उत्तर कुठंच नाही. शेवटी गपचूप गेला, मातोश्रीचं दर्शन घेतलं. म्हणलं बाई आई साहेब मला काय सांगता येत नाही, तुम्हीच सांगा त्याचं काय प्रश्न आहे, त्याचं उत्तर काय. ते म्हणले महाराज एकादशीला डोक्यावर पाणी घेऊन खिचडी केली होती. आता मला मलिदा करायचा आहे, त्याच डोक्याने चालेल का पुन्हा डोक्यावर पाणी घ्यावं? तो म्हणला बाई तू पाणी घे, पण मी राखेल घेऊ का घासलेल घेऊ? पाणी फिरवलं, जेवायला बसणार तेवढ्यात कुणीतरी मित्रांनी येऊन सांगितलं, हो साहेब तुम्ही जे जेवणार आहेत ना त्याच्यात रोगर आहे, रोगर. किती भुकेलेला माणूस असेल ते जेवल का? नाही जेवण. जावाई सासरवाडीला गेला, पहिल्यांदाच गेलेला. आता सासरवाडीत जावायला किंमत ही, पण ती सतत नाही. जावायत सुद्धा 2 प्रकार. सासरवाडीला गेल्यानंतर ऐका, सासरवाडीला गेल्यानंतर सगळे गाव ज्याचं काम ऐकतं ना तो नावा जावाय. आणि पुढे पुढे सासरवाडीला गेल्यानंतर सगळं गाव मिळून ज्याला काम सांगतो ते आपले जुनं गाव आहे. आणि आपलं कोणी टार्गेट नाही, आमचा रेडीमेड माल असतो. त्यात ह्यांनी ध्यानात आणून दिला, आमचं ते सुद्धा ध्यानात नाही.
आणि तुम्हाला सांगतो, तुम्ही त्यांना समजू नका, ते एक दिवस चिचुंडीचे सरपंच व्हायला बसले. चला, जावयाला किंमत नवा जावा, सदैव जावाई आली या घरा, सर्वस्वीची सुंदर. जावाय श्रीमंत पाहिजे, नवा पाहिजे, मग त्या सासूबाईच्या आनंदाला पारावार नाही त्या आनंदाशी जोडा. एवढा आनंद, एवढा आनंद. सासूबाईला म्हणतात 2-4 गोष्टी आवडतात, पण त्या पूर्वी होतं शेण साई, शेवईन जावई. आता ती शेण गेलं, आता साई आहे साई. आम्ही जेवायला बसलो ना, मग म्हातारीने म्हणायचं महाराज थोडं दूध घ्या. म्हणलं घ्या. तिच्यावर साई आलेली असती. आता साई नाही का महाराज मरतो का, पण म्हातारी माग सारी मारी नुसती सारीत नाही, फुकीती. आता फुकीती ना तर तिच्या तोंडात एक दात नसतो, निमा थोका दुधात. आणि मग मातीने विचारलं महाराज दूध घ्या का. दूध मी सांगितलं, डॉक्टरने सांगितले, त्याला शिव सुद्धा नाही. विठाला विठाला. मग ते जावई आल्यानंतर सासूबाईला फार नवीनच आल्यामुळं जावायची आवड निवड माहिती नाही. तिने आपल्या बीबीला विचारलं, बीबी तुझ्या मिस्टरला काय आवडते. तिने सांगितलं त्याला बासुंदी फार आवडते. हा तुमच्या लक्षात आलं. फक्त लय दृष्टांत चळीत नाही बसायचं, आपल्या सिद्धांताला चिटकून जायचं, त्याची चव चांगली नसते. आणि मग ती बासुंदी हाटीत होती. 2-4 दिवस सर्दी होऊन गेलेली. दिवाळीच्या नंतर जावया आला, तो माल असा पकलेला आणि खिडकीत जावई बसलेला. आणि ती बासुंदीचा कार्यक्रम दूर झाल्यामुळे त्या माल जरा दिला झाला. जाऊ दे, लांबट नाही सांगत. या जावायची नजर जायची, त्याच्यातला एक थेंब त्या बासुंदीत पडला. आता सासूबाईला वाटलं आपल्या तिच्या लक्षात आलं, पण हे टाकून द्यावं तर पुन्हा दूध कुठून मिळेल. दूध कुठून मिळालं नाही तर जावायची इच्छा तशीच राहील आणि जावाई पुन्हा येणार नाही. तिने मूळ बासुंदी, सगळी बासुंदी हातून घेतली. जावाई जेवायला बसले. गावातले 10-5 जण बसले. जावायबरोबर वारवली 4 जण बसले. सगळे बासुंदी खातात, पण जावाई त्याच्याकडे बघायलाच तयार नाही. सासूबाईला वाटलं काही राहिले का होंडा बिंडा. तिने 2दा-3दा त्यांच्याकडे शेवटी चक्रा मारल्या. पूर्वी जावायच्या पुढे सासू बोलत नव्हते. आता पापिया आरतुरू पोरगी आरतुरून ती जाऊ दे. सगळे बासुंदी खात होते, ते बासुंदी खात नव्हते. मग शेवटी धीर धरला गेली. म्हणले जावाय बापू तुम्ही नाराज आहेत का, राहिलेला हुंडा द्यायचा आहे का. हुंडा माग आताच देऊ, वाटलं तर बुलेट देऊ, फ्रीज देऊ, कूलर देऊ, रॉकेलचा डबा देऊ, काड्याची पेटी देऊ, काय ते मागा, पण एवढी बासुंदी खा. जावयाने सांगितलं मामी मला डॉक्टरने सांगितले तुम्हाला जगायचं असेल तर तिच्याकडे बघू सुद्धा मला तुम्हाला बाकी नाही त्याच्यात नका हे करू. बाकीचे सगळे असणारे बासुंदी खातात का, बासुंदीचं अंतरंग त्यांना माहिती नाही, तिच्यात काय आहे हे त्यांना कळत नाही. आणि एखादा असणारा जावई त्याचा त्याग करतो का, त्या बासुंदीचं अंतरंग त्याला कळा नाही. तसे तुम्ही आम्ही सगळे संसारात मग्न आहोत का, संसाराचं अंतरंग आपल्याला कळत नाही. आणि एखादा जिज्ञासू त्याच्यावर उदास होतो का, संसारातला अंतरंग त्याला कळा नाही. विठाला म्हणून विठ्ठले हे चित्त प्रपंचापासून विठ्ठले हे चित्त प्रपंचापासून. तो जावाय जसं बासुंदीला विटली बासुंदी त्याच्या मनात,
तसं असणार प्रपंचाविषयी ज्याचं चित्त विटलेलं आहे. तुका म्हणे कडू वाटो तो प्रपंच रोकडे रोमांच कंठदाटे. संसाराविषयी उदास झालेला आहे, उद्विग्न झालेला आहे, संसाराचा वीट आलेला आहे, संसाराचा अंतरंग कळालेला आहे, संसाराचा परिणाम कळालेला आहे. भगवत प्राप्तीची ज्याला ओढ लागलेली. कानया रे म्हणा, कानया रे कानया रे कानया रे कीर्तन सुरू झाल्यापासून राहिली कंटाळा दमाना. काही काही गोष्टी मागच्या जन्मातल्याच असतात. आता एक मला वाटतं कुणीतरी सांगितलं बडे महाराजांनी, आणि ते मी पाहिले. किती वर्षाचं पोरग आहे ते? चौथीला आहे. चौथी म्हणजे 10 वर्षाचं, 9-10 वर्षाचं. अख्खी ज्ञानेश्वरी पाठ आहे, पूर्ण ज्ञानेश्वरी पाठ आहे. आळंदीत त्याचे अनेक सत्कार झाले. राऊत बाबाला भेटायला गेले. राऊत बाबा म्हणले, बाबा पाठ आहे पण त्याच्यात जाऊ नको, तू त्याचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न कर. कसं शक्य आहे हो? 80 वर्ष झाली, काही काहीला हरिपाठ पाठ नाही. याच्यातल्या किती जणांचे हरिपाठ पाठ आहे? हातवर करायला मी आता म्हणून गेल बरं का थोडा. आता आपल्या इथं 36 वर्ष झालं सप्त चालू आहे. अजून किती सत्य करावं लागते? हरिपाठ पाठ करायला, हरिपाठ म्हणायचं. वार करायची ती संध्या आहे. जसं 3 दिवस ब्राह्मणाने संध्या केली नाही त्याचं ब्राह्मणत्व नष्ट होतं, तसं जर वारकरी हरिपाठ नाही म्हटला तर त्याचं वारकरीत्व नष्ट होतं. विठाला हवी खरं. काही गोष्टी असतात ना, प्रयत्न साध्य नसतात. स्वर्ग काही गोष्टी ईश्वरानंच दिलेल्या असतात, ती त्याचीच देण असते. मला मग सांगा, हिंदुस्थानात जेवढ्या महिला आहेत याच्यातले किती लोक असणारे प्रयत्न करीत नसतील का? विशारद होतात, अलंकार होतात, पंडित होतात, पण अजून लता मंगेशकर काही कोणी झालं? पुरुष एवढे प्रयत्न करतात, भीमसेन जोशी सारखं कोणी झालं?
नाही, ही शापित माणसं आहेत, स्वर्गातली माणसं असतात. विठाला विठाला टीव्हीवर काय काय कार्यक्रम पाहता, अशी मुलं आहेत, त्याच्यापेक्षा थोडी मुलं आहेत, जास्त आहेत. तुम्ही कोणतंही गाणं म्हटलं ना, कोणतंही म्हणा, ते त्याचं नोटेशन सांगायचं. काही म्हणा, गाणं म्हणा, अभंग म्हणा, कोणता राग म्हणा, त्याचं ते नोटेशन. ते परीक्षक होते ना, ते म्हणले आम्हालाच कळा ना, तर याला काय गुण द्यावे. काही अशी मुलं पाहिलं, जगात जेवढे देश आहेत ते देशाचं नाव सांगतात, त्याचा अध्यक्ष सांगतात. आपल्या गावात आपलं सरपंच सांगता येणार आपल्याला. म्हणजे परिस्थिती अशी आहे महाराज आपल्या डोक्यात, आणि त्याचं बघा ना, ते लहानसं मूल ही योग भ्रष्ट म्हणायचं. मागच्या जन्मात त्यांनी ती साधना केलेली आहे. कारण तुमचा मोबाईलचं वरचं त्याला काय म्हणतात, बॉडी काय असतं, नाही कव्हर नाही, मोबाईललाच काय म्हणतात, ते जरी बदललं तर त्याची आतली जी मेमरी असते ना, ती मेमरी तीच असते. तसं आपण 1000 जन्म घेतलेत की असले शरीर जनावराचे, गुराचे, कशाची आपण बदलिले, पण आतली मेमरी तीच आहे आपली. कुठले कुठले संस्कार त्या मेमरीत असतील सांगता येत नाही. अशी जी मुलं असतात ना, ते मागच शिकलेले आहेत, ती त्यांची मेमरी तशीच आहे. विठाला कान्हैया रे जगजेती. काय ओढ आहे भगवंताच्या प्राप्तीची. भगवान गेला, पुन्हा तो भेटावा म्हणून गोपिकेनं अन्न पाणी वरची केलं. भेटी लागे जीवा लागलीच यार. भेटी लागे जीवा लागलीच यार. जीवा लागलीच यार. लागी बाहिरात नसीबात तुझी. बाहिरात नसीबात तुझी. भेटी लागली भेटी लागली भेटी लागी जीवा लागली स्यास. आहे रात्र अन दिवस वाटत. अशी गोपिकेनं देवाची वाट पाहिली, अनेक जिज्ञासून देवाची वाट पाहिली. असा एक वर्ग आहे, त्याने साध्य योग्य ठरवलेलं आहे, पण साध्याला प्राप्त झालेला आहेत नाही. त्याला जे काही प्रतिबंध असतात, इथूनच पुढचं नाही सांगत आता, इथं थांबतो. त्याला काही प्रतिबंध असतात, ते प्रतिबंध निवृत्त करावे लागतात, त्यावेळेला ते साध्य प्राप्त होतं. काय प्रतिबंध आहेत तर आपल्याला इंद्रियाचे प्रतिबंध आहे. भगवत प्राप्तीसाठी कशाचे प्रतिबंध आहे, इंद्रिय असणारी घातक आहेत. येथ इंद्रिये जे जे म्हणती ते तेची जे पुरुष करीती, ते तरलेची ना तरती विशेषण. आपल्याला जायचंय परमात्म्याकडं, प्रतिबंध करतात इंद्रिय. तर त्याला काय केलं पाहिजे मग आता, ती जिकडं त्यांची धाव पुढे आहे, विषयाकडे आहे, त्यांना अंतर्मुख केलं पाहिजे. काय केलं पाहिजे त्याला, अंतर्मुख केलं पाहिजे. अंतर्मुख केलं तरच आपलं साध्य प्राप्त होईल. म्हणून देव गोपाळाला म्हणतात आता एक करावं लागेल. काय, आता आपल्याला गायी वळाव्या लागतील. गाय म्हणजे गो म्हणजे इंद्रियच, पण हा असलेला जसा वळती म्हणजे काय, वळायचं म्हणजे काय, तिकडं तोंड आहे ना इकडं करायचं, बरोबर आहे, याला वळती म्हणतात. तुम्ही गुरु वळलेत ना लहानपणी, तुम्ही कलेक्टर होतात, गुरुच वळले, तुम्ही वळलेत, गुरु वळलेत. शेतकरी त्यानं गुरु वळले नाही असं असू शकत नाही. तो कलेक्टर आता जरी झालेला असेल तरी त्यानं लहानपणात गुरु वळलेलेच असतात. ते वळती करायची म्हणजे काय करायचं, तिकडं चाललेली तिचं तोंड आहे ना माघारी वळवायचं आणि इकडं घ्यायचं. तसं इंद्रियाची धाव बाहेर आहे, त्याला अंतर्मुख करणं म्हणजेच वळणं. ही गोष्ट महाराज अभंगाच्या प्रथम चरणात चला वळू का, चला वळू का, चला वळू का.
चांगली साथ केली, धन्यवाद. नवीनच आहे अजून, त्याच्याकडे भांडवल भरपूर आहे, म्हणजे अजून अनुभवाने कुठं काय वाजवायचं शिकल काय अडचण नाही. तरी प्रॅक्टिस कर 4-6 महिने असो. चला वळू गाई नाम गोनाम इंद्रिय त्यांना अंतर्मुख करू. जिव्हारासाकडी गोडी तृषा कृष्णा प्राशना लागी तोडी शिष्णा शिरती सुखाची गोडी ती चटपडी रमावया. मृदू पाहे उदर पाहे काय त्वचा पाहे मृदूप उदर वांची पूर्ण अन्न श्रवण मागती गायन मधुर ध्वनी आला. पाय वांछिती गती ऐशी इंद्रिय ओढा करीत जेवी एका गेहापती बहुधा सवती तोडीती. नाथ महाराजांनी वर्णन केलं की 10 इंद्रिय आहेत आणि एखाद्या असलेल्या जसे एखाद्या पुरुषाला 10 पत्न्या असाव्यात आणि त्यांनी आपली तक्रार सांगून त्या पुरुषाला परेशान करावं, तशी ही इंद्रिया जीवरूपी असलेल्या पतीला परेशान करतात. मग त्या असलेल्या इंद्रियाला काय करायचं आता अंतर्मुख करायचं. आता म्हणायचं सोपं आहे, पण इंद्रियाला अंतर्मुख करणं तसं कठीण आहे. माऊली मी उदाहरण सांगतो, 2-3 वेळा सांगतो, मी भावार्थ करून घेतो. का सारस आहे विघडता का ओहावणी वस्त काढिता ना तरी भनंगू दौडिता भाण्यावर. सारस पक्षी असतो, रात्री त्या जोडप्याची कधी भेट होत नाही. नदीच्या एक किनाऱ्यावर एक ओरडतं, त्या किनाऱ्या एक ओरडतं, एकमेकाला भेटण्यासाठी हे तिकडे जातं ते इकडे येतं. रात्रभर दोघांच्या चक्रा चालू असतात, पण त्या दोघांची भेट होत नाही, रात्रभर होत नाही. ती सारस पक्षाला त्यांच्या वियोगाचं जेवढं दुःख होतं तेवढंच दुःख विषयापासून इंद्रियाला बाजूला केलेलं होतं. माऊलीला तोही दृष्टांत घेऊन वाटला, माऊलीला असं वाटलं ते सकाळी भेटणार आहे, दुःख संपणार आहे, पण हे संपणारं दुःख आहे का सारस आहे विघडता ओहा होणी वत्स काढित. आपण वासरू सोडतो, वासरू सोडतो ना कुठं, म्हशीला नाही गायला सोडतो. आणि आता तुम्ही गाय म्हणले तुमची जलशी लक्षात येईल, तिला बिचारीला वासराची गरज नाही आणि तिचं वासरू जगू तिथं दिलं तर तू शेतकरीच नाही बा. तिला जी गाय आपण तिला नाही जी गाय म्हणतो ना तिला वासरू सोडतो. तर ज्याच्याकडे गावरान गाय आहे त्याला मी प्रश्न विचारतो, किंवा इथून पाठीमागे होत्या त्यांना प्रश्न विचारतो, सरपंच साहेब किती वेळ सोडतो आपण गायला वासरू, सगळं दूध पिईपर्यंत? नाही, त्या असलेल्या गायीनं आपल्या वासरासाठी पाना सोडीपर्यंत, त्या सडा दूध आलं त्यांना दूध आल्याबरोबर आपण त्याला मागं वडीत असतो. ते तिकडे ओढतो, आपण मागं वडतो.
तसं नाही ओढलं तर त्याच्या तोंडात हात घालतो, माघारी उलटू सुलटू ओढतो. ती काय म्हणत असे, तुझ्या पंजोबाचं, आजोबाचं, तुझ्या वडिलाचं, तुझं नातवाचं, सगळ्याचं कल्याण होईल असं म्हणत असे. अहो त्याचा हक्क आहे. आणि दूध येणे फक्त त्याला पाना सोडण्यासाठी उपयोग केला आपण त्या वासराचा. आणि त्याला ओढत असताना जेवढ्या वेदना त्या वासराला काशीतून ओढताना होतात ना, तेवढ्याच वेदना विषयापासून इंद्रियाला बाजूला केलेलं होतं. तो एक दृष्टांत घेऊन वाटला आहे का? त्याच माऊलीला असं वाटलं त्या वासराला कोणीतरी मालक पेंट खाऊ घाले, कणिक खाऊ घाले, ते वासरू दुःख विसरेल. पण हे दुःख न विसरण्यासारखे त्याच्या पुढचा दृष्टांत दिला का, भनंगू दवडीता भाण्यावर. 4 दिवसाचा उपाशी मनुष्य आहे, फिरत फिरत आला, एका वाड्यात पंक्ती दिसल्या, जाऊन तिथे एका ताटावर मोकळं दिसलं, बसला. आता नुसतं वदनी कवळ घेता म्हणायचं, जेवायला सुरुवात करायची. तेवढ्यात घर मालक आला, कुठली आपण म्हणले आष्टीची. पत्रिका नाही, आमंत्रण नाही, उडा. ते उठलं पात्र घेऊन, तेवढं पात्र खाली ठेव आणि त्याला गचंडे देऊन वाड्याच्या बाहेर काढल्यानंतर त्या भिकाऱ्याला जेवढ्या वेदना होतात ना, तेवढ्याच वेदना विषयापासून इंद्रियाला बाजूला केले नव्हतात. ऐका त्याच्या पुढचं दृष्टांत. पण वैशेच या शेवटी जैशी एकच विये वांझोटी, मग ती मोहाची ती पोटी नाचू लागली. शेवटच्या वेळेला मुलगा झाला, मग त्या मुलाविषयी आईला किती प्रेम असतं ते फक्त आईलाच नाही. किंबहुना जो ये मातेच्या उदरात काय व्हावी, किंबहुना धनुर्धरा जो ये मातेच्या उदरात, तो मातेचा सोयरा किती लागला, तो किती तिचं प्रेम असतं ते आईलाच माहिती. आणि तो मुलगा वयात आला, 20 वर्षाचा, 18 वर्षाचा झाला आणि एकाएकी असणारा काळ त्याला घेऊन गेला, त्याला मृत्यू प्राप्त झाला. त्या आईला किती दुःख होत असेल. त्या आईला जेवढं दुःख होतं ना, तेवढंच दुःख विषयापासून इंद्रियाला बाजूला केलं नव्हतं. माऊलीला तोही दृष्टांत घेऊन वाटला. एक मुलगा गेल्यानंतर एक दिवाळी येते, आई दिवाळी खात नाही, कोणाकडे बघत नाही, तिला अतिशय दुःख झालेलं असतं. दुसरी दिवाळी येते, शेजारणी पाजारणी जमतात. महाराज काय वेदांत सांगतो, एवढा वेदांत सांगतात. बाई तू कोण राहायला आले, सगळ्याला जायचंच हे, ह्या संसार म्हणजे पाण्याचा बुडबुड आहे. तुमचे काय एक गेला, ते आमकीचे 5 वाघासारखी पोरे गेले, काय केलं कोणी, असं करून करून लाडूचं ताड पुढं सरकवते आणि मग म्हातारी 14 लाडू घेते, तोंडात घालते आणि माझ्या बाळ्याने असाच खाल्ला असता म्हणते, स्वतःच खाते. आई सुद्धा कालांतरानं दुःख विसरते, पण हे दुःख न विसरण्यासारखं आहे. माऊली म्हणतात, होय का उदक तुटता मीना, पाण्यातून मासा बाहेर काढल्यानंतर जेवढ्या वेदना माशाला होतात ना, तेवढ्याच वेदना विषयापासून इंद्रियाला बाजूला केलेल्या होतात. तैसे विषयाचे घर इंद्रिया सांडिता थोर, युगांत होय ते वीर विराग साथी. हे दुःख एखादा पुरुष सहन करू शकतो आणि ते सहन केल्याशिवाय आपल्याला एका ठिकाणी जेवता येत नाही. म्हणून त्या गायी आता वळाव्या लागतात. म्हणून चला वळू गाई, बैसू जेवू एके ठाई. Oh
शेवटच्याच खड्याला आले. चला वळू गाई बैसो जेऊ की ठाई बहु केले बनवन पाय पिटी झाला शीन. भावार्थ संपला, कीर्तनच संपलं. आता फक्त चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. आणि आता थेट गोकुळात चरित्र केलं, तक्रार सांगितली ना, थेट गाया वळायला लावला. चला वळू गाई बैसू जेऊ की ठाई बहु केली वनवन पायी पिटी. ते असणारा गाया वळायला गेला. अनेक प्रकारचे खेळ खेळले. खेळ खेळून दमल्यानंतर सांगितलं खांदी बहार पोटी भार मोठे भुकाय भार मोठे भुकाय खेळायाचे सुख खेळायाचे सकळ आले अवघे गोपाळ झाले आता वेळ. म्हणती आना शिदोऱ्या खडके सोडिल्या मोठा. आजचा दहिकाला गोमटा. सगळ्या शिदोऱ्या एकत्रित केल्या. गोपाळाला गोलाकार बसवलं. भगवान मध्यभागी उभे राहिले. काला वाटू लागले. याचं वर्णन भगवान शुगाचार्य महाराज करतात. विग्रहरेणू जटलपटयो शृंग वेत्रेच कक्षे वामे पाने मश्वन कवलम तत्फलान्निंगुलीषु तिष्ठन्मध्ये सोपरि सुहृदो हासयन्नर्व विश्वैः स्वर्गे लोके विशति विभुजे यद्गर्भं बालके पुंडलीक वरदे भगवान की जय. मदन महाराज ईश्वर माऊली, नागराज माऊली, ईश्वर माऊली.
ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली विशाल चांदणे टेंबूरहून हात घेऊन आले. तुम्हालाही धन्यवाद. आणि ते म्हणले आम्ही घातली त्याचं तुम्हाला ते डबल धन्यवाद. हे गाव तसं पाहिलं तर खरंच अतिशय चांगल्या विचाराचं गाव आहे, संस्कारित गाव आहे. निदान या अध्यात्म क्षेत्रामध्ये तरी सगळे मतांतर हे पक्षाची जोडे खाली ठेवून ही सगळी माणसं इथे येतात. त्या गावचे सरपंच असतील, उपसरपंच असतील, सोसायटीचे चेअरमन असतील, माजी सरपंच, माजी उपसरपंच, सगळे माजी सदस्य, विद्यमान सदस्य आणि सगळी सत्ता समिती, ही सगळी असलेली बाजीरावांना, ही सगळी मंडळी एकत्रित येतात आणि एकत्रित येऊन अतिशय आनंदाने कार्यक्रम करतात. मला वाटतं फार गावात असं एखादं गाव दिसतं आणि त्यामध्ये नक्कीच तालुक्यात नक्की तुमच्या गावचा नंबर आहे. आणि तो असाच राहावा. आपल्याला सगळ्याला ज्ञानोबाऱ्या, तुकोबाऱ्या, गुरुवारी महाराजांना, सावताबाबांना, पांडुरंगांना अशीच बुद्धी द्यावी आणि आपल्याला या मार्गावर चालण्याचं असणारं बळ त्यांना द्यावं. असंही महाराज परमार्थात आल्यानंतर काहीतरी परिवर्तन घडलं पाहिजे. रस्ता चालतोय ना, मग गाव आलं पाहिजे गड्या. औषध घेतले मग गुण आला पाहिजे. जेवण झालंय मग तृप्ती झाली पाहिजे. तसं परमार्थ करतोत ना, या मार्गावर चालतोत ना, मग आपल्या जीवनात काहीतरी परिवर्तन घडलं पाहिजे. एवढं घडता आलं तर बघा. व्यसन करू नका आणि कोणाचाही द्वेष करू नका. या ठिकाणं तुम्हाला सांगतो, व्यसन जर नसते ते या देशाचा स्वर्ग झाला असता. आणि आता व्यसनामुळं तो रवरव अशा प्रकारचा नरक पाहतोय. कुटुंबातला एक माणूस वायाला गेला तर कुटुंबाची कुटुंब वायाला चालली. त्याचा विचार प्रत्येक तरुणांना अंतर्मुख होऊन करणं गरजेचं आहे. तुम्ही असणारं या सप्ताहासाठी मला आमंत्रित करताय आणि या कालेची शिवेची संधी तुम्ही दिली त्याबद्दल सर्व ग्रामस्थांचा कोटी कोटी धन्यवाद देतो. आणि शिवेला या ठिकाणी चाल नको आता विराम देतो. विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय नुसतं धरा हा काठी धरा. दोघ जण धरा त्याला. हे धरा हा हा. शिंके लाविले दुरे होतो तुझा अवहातीच्या धार घरे तुका म्हणे हाती धोका धीक म्हणे वारे होई तर कंठी भरला कृष्णा म्हणे अवघात वाटू एका वागोया ब्रह्मादिका उत्तम लोकारा वाटू एका भूमंडळी आमचे मोरे महाराज आले, उशिरा सोमनाथ महाराज आले, नवीन महाराज मंडळी आली, त्यांना धन्यवाद. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव
येशू हरी माझ्या जन्मोजन्मी तुझा दास पंढरीचा वार करी. सारी चुकून दे हरी संत संगी सर्व काळ खंड प्रेमाचा कंडो पंढरीचा वार करी. हरी चुकून दे चंद्रभागेश पंक्ती धरू नका अजून अर्धा तास टाइम आहे पंक्तीला सगळे बसा सगळे आणि बसा लगेच जागा सेवा करायला लागले होकाने काळी ही संत मंडळीची अलंकाराचा वारा न लागो राज्य समाजा विष्णुदासा भाविकाशी नामाने दया असावे कल्याण मागणी दे प्रति आहे दिशेने पाय ज्या संतांचे तुका म्हणे आता उदार तू होई मद ठेवी पायी संताचे या संतांचे निर्वी हेची मज दे आणि तुझं काही न मागो देव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम वाटा जावे शेष देव निघाली तुमचे जागीरा भोजन भाविक सभा देव निघाली तुमचे जागीरा चित्ता करणे रायो शेष देव निघाली या तुकाराम खाली बसा काळकरी खाली बसा. हा आपल्या ग्रामस्थांनी राम मंदिर स्वर्गीय बाळासाहेब कोकाटे यांनी सुद्धा त्या मंदिरासाठी फार मोठं योगदान दिलं. पंक्तीला कशी बसती कुणास ठाऊक मी इलेक्ट्रिकला सुद्धा जमायचं नाही. जागून उठत नाही काय नाही इकडे तिकडे बघूच असतं पंक्ती तयार. तर त्यांनी सुरुवात केली चांगलं काम केलं आणि मग त्यानंतर ग्रामस्थांनी राहिलेलं काम करायचं ठरवलं आणि मग त्या असलेल्या कामासाठी रंग देण्याचं काम आहे त्याच्यात फिटिंगचं काम आहे अशी काही कामं आहेत. त्या कामासाठी मला वाटतं रात्री आव्हान केलं आणि बऱ्यापैकी लोकांना त्याला प्रतिसाद दिला. त्यामध्ये आता सकाळी देणगी देणारे श्री बाजीराव हजारे अण्णा यांनी 11,000 रुपयाची देणगी त्याला दिलेली आहे. त्याचप्रमाणे पांडुरंग दत्तात्रय कोकाटे यांनी 5,000 रुपये दिलेले आहेत. त्याचप्रमाणे मनोज राधा किसन कोकाटे मला वाटतं माजी सरपंच त्यांनी सुद्धा 5,000 रुपये दिलेत. रामचंद्र पांडुरंग घोडके यांनी 5,000 रुपये दिलेत. त्याचप्रमाणे सिद्धू सोनू बेलेकर या भाविकानं 521 रुपये दिलेत. त्याचप्रमाणे देवी कोकाटे सर आता सगळ्या टाळकऱ्याला ज्यांच्याकडे पंगत असते ती देवी कोकाटे सर त्यांनी 1100 रुपये दिलेत. शंकर भिवा कोकाटे या भाविकांना 1100 रुपये दिलेत. मी स्वतः 2100 रुपये याला दिलेले आहेत. त्याचप्रमाणे बाबासाहेब विठोबा बेलेकर यांनी 1100 रुपये दिलेत. महादेव कोंडीबा खडके चेअरमन यांनी 2100 रुपये दिलेत. महेश निळकंठ जगताप यांनी 5,000 रुपये दिलेत. बाळासाहेब बेलेकर काहीतरी पुढे लिहिले त्यांनी 5,000 रुपये दिलेले आहेत. त्याचप्रमाणे आबासाहेब पाडळकर यांनी सुद्धा 5,000 रुपये दिलेत. बाबासाहेब रोहिदास कदम यांनी 500 रुपये दिलेत. किसन गोविंद हजारे यांनी 500 दिलेत. तसेच आदिनाथ रामभाऊ हजारे या बागायतदारांनी सुद्धा 2100 रुपये या ठिकाणी दिलेले आहेत. ज्यांना आपली देणगी द्यायची असेल त्यांनी या ठिकाणी येऊन आपली देणगी जाहीर करावी. तसेच संजय वाघ या भाविकानं 1100 रुपये या ठिकाणी दिलेले आहेत. तसेच मला वाटतं आपले अशोक बापू कोकाटे यांनी आमच्या पंढरपूरच्या जागेसाठी 5,000 रुपयाची देणगी या ठिकाणी अण्णाकडे जमा केलेली आहे. तरी या सर्व भाविकाचे कोटी कोटी धन्यवाद मानतो. साहेब आता सगळ्या ग्रामस्थांची मागणी श्री संत सावता महाराज सप्ताह आणि विठ्ठल रुक्मिणी सप्ताह असे या ठिकाणी होतात. ही जागा सुद्धा आम्हाला कमी पडते आता आणि या ठिकाणी मांडवाचा खर्च काही वेळेस सावता महाराज सप्ताह पावसाळ्यात असतो त्याच्यामुळे इतकी अडचण होती. त्यावेळेस बी आम्ही तुम्हाला सांगितलं की आम्ही बाजार तळामध्ये आम्हाला एक सभा मंडप द्यावा 50 लाखापेक्षा जास्त निधी मंजूर करावा अशी मी ग्रामस्थाच्या वतीने तुम्हाला विनंती करतो. आंदोलनाच्या आणि आपण पाहतो सावता महाराजांच्या कृपेने ही सगळ्या गोष्टी होतात चालतात घडतात. आणि आज आपण पाहतो का तुम्ही मला माझ्यावरची 50 लाखाची जबाबदारी टाकली. तुम्ही 50 लागू 60 लागू तेवढा खर्च देण्याची 100% आम्ही जबाबदारी घेण्याचं काम
त्याची चिंता करू नका. विक्रम पाचपुते सुद्धा हा भारतीय जनता पार्टीचाच आहे. करगले साहेब निवडून आले, मी पण भारतीय जनता पार्टीचेच आहे. आणि आपल्या जिल्ह्याचे होणारे मंत्री आणि पालकमंत्री हे राधाकृष्ण विखे पाटील सुद्धा भारतीय जनता पार्टीचे येते. आणि आम्ही तिन्ही मिळून तुम्हाला सांगतो का, या पुढच्या वर्षी तुम्ही आता बैरड महाराज काळजी करू नका, तुम्हाला कुठल्याच प्रकारचं तुम्हाला मांडव देण्याची आवश्यकता पडणार नाही याची खात्री आता विकास या निमित्ताने आपल्याला देण्याचं काम करतोय. जो काय अखंड हरिनाम सतत ज्यांच्या माध्यमातून ज्यांच्या कृपेने आशीर्वादाने होतोय, अशा हे दत्तपरायण गुरुवर्य मदन महाराज देहाने आणि त्यांच्यानंतरच्या काळामध्ये शास्त्र सप्ताह हा नेहमी सातत्याने चालू ठेवण्यासाठी ज्यांच्या मार्गदर्शनाखाली होतोय, अशा हे दत्तपरायण बबन महाराज भैरवाल आणि ज्यांचा आज आपण कीर्तनाच्या रूपाने अतिशय उत्कृष्टपणाचं नियंत्रण ऐकण्याची संधी थोडेफार प्रमाणामध्ये आम्हाला प्राप्त झाली मिळाली, अशा हरिभक्तपरायण आतूर महाराज साखरे आणि उपस्थित असणारे सर्वच महाराज मंडळी आणि 7 दिवस आपल्याला ह्या सप्त्याला साथ देणारे आमचे सर्व टाळकरी, पेटीवाजनकर, मृदुंगाजनकर, गायनाचार्य आणि हा सत्याचं ज्ञानदान ऐकण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित असणारे हिंदुबा रखमाचे आणि सावता महाराजाचे सर्व भक्तगण, भाविगण, बंधू आणि भगिनी, मी माझं स्वतःचं आजचं भाग्य महाराज असं समजतो. आज एकादशी बरोबर आहे आणि एकादशीच्या दिवशीच मला या कार्यक्रमाला येण्याची संधी आपण सर्वांनी उपलब्ध करून दिली, त्याबद्दल आपल्या सर्व गावकऱ्याला, ग्रामस्थाला, भक्तगणाला मनापासून निश्चितपणे धन्यवाद देण्याचं काम करतो. कारण का आज आपण पाहतो गेली 36 वर्षापासून एक ग्रामीण भागामध्ये, विशेष करून नगर तालुक्याच्या जिराईत भागामध्ये हा सप्ताह कायमस्वरूपी त्या ठिकाणी चालू व्हावा, एवढी गोष्ट सोपी मला असं वाटतं कुठल्याच प्रकारचं कधी आम्हाला काही पाहायला मिळण्याचं काही काम झालं नाही. परंतु मदन महाराजांनी सत्ता सुरू केलं, त्याच्यानंतर आपण पाहतो का आता ते गेल्यानंतर आता हा सत्ता चालू राहील का नाही राहिला अशी प्रत्येकाच्या मनामध्ये एक शंका होती. परंतु बबन महाराजांच्या भैरवनाच्याच आपण पाहतो नेतृत्वाखाली आज आपण सातत्याने हा सत्ता चालू ठेवला, त्याबद्दल आपल्या सर्वच गावाला, ग्रामस्थांना मनापासून निश्चितपणे त्या ठिकाणी धन्यवाद देण्याचं काम करतो. कारण का आताच आपल्याला माहिती का, बाजीरावने सांगितलं आता करगले साहेब आता 50 लाखापेक्षा कमी काय आता ही देणगी काही जाहीर करू नका. आता मी देणगी 50 लाख जाहीर केली, कोटीला जाहीर केली. आणि जर कदाचित तुम्हाला सांगतो का या कामाचं भूमिपूजन जर करायचं जर ठरवलं आणि किती सगळ्या गावाला निमंत्रण दिलं तर मला असं वाटतं एवढ्या संख्येने मोठे कधी 5000 लोक जमण्याचं काम काय होत नाही. म्हणजे याचा अर्थ आपल्याला माहिती आहे का, विठोबा रखमाचे आणि सावता महाराजांच्या मध्ये त्या ठिकाणी एवढी मोठी दैव शक्ती आणि आज आपण पाहतो का ह्या शक्तीच्या ताकदीच्या जोरावर आज एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आज सामुदायिक आपण मोठा समाज जमण्याचं काम, घडण्याचं काम, निश्चितपणे होण्याचं काम होतं. कारण का आज एवढा मोठा समाज येणं, समाज त्या ठिकाणी ह्या सगळ्या सत्ता करणं ही एवढी गोष्ट आपल्याला माहिती आहे का सहजरित्या कुठल्याच प्रकारची काही चुकी नाही. परंतु पांडुरंगाच्या आणि आपण पाहतो सावता महाराजांच्या कृपेने ही सगळ्या गोष्टी होतात, चालतात, घडतात. आणि आज आपण पाहतो का तुम्ही मला माझ्यावर 50 लाखाची जबाबदारी टाकली, जसं आता साखरे महाराजांनी उल्लेख केला का करगले साहेब आता तुम्हाला सांगितलं होतं का आमच्या सगळ्याच्या आशीर्वादाने तुम्हाला आमदारकीची संधी मिळाली. महाराज मी तुम्हाला सांगू इच्छितो मला तर संधी मिळाली, परंतु राज्यामध्ये महायुतीचं सरकार जर केवळ आणि केवळ या सगळ्या महाराज लोकांच्या योगदानातून आणि आमच्या मुख्यमंत्री लाडक्या बहिणीच्या योगदानातून खरं वाचता पाहता आज आपण पाहतो का एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये सत्ता येण्याचं काम झालं. आता महाराज मी सांगतो का माझे आणि महाराजाचे संबंध आजचे नाही, 50 वर्षापासून तुम्हाला सांगतो का महाराज सगळ्या महाराजाचे माझे कौटुंबिक संबंध येते. आता बबन महाराजाच्या बाबतीत सांगायचं म्हणलं तर मला पहिला आपल्या 4 मुलीच्या नंतर माझा पहिला मुलगा अक्षय झाला आणि अक्षय झाल्यानंतर आपण पाहतो का आता ज्या वेळेला तुम्हाला सांगतो का त्यांची 5ची करायची होती, मला आता 5ला कोणला बोलायचं तर बबन महाराजाच्या कीर्तन माझ्या दारामध्ये अक्षयच्या तुम्हाला सांगतो का जन्माच्या नंतर त्यांचं पहिलं कीर्तन
माझ्या घरी धवण्याचं काम झालं तेव्हापासून माझा आणि त्यांचा कौटुंबिक संबंध आहे. परंतु अनेक महाराजाला आम्ही सत्याला बोलवतो, कार्यक्रम करतो, मोठा खर्च करतो. परंतु महाराजाला जर कदाचित एवढं सगळं केलं ना, आम्ही निवडणुकीला जर त्यांच्याकडे आशीर्वाद घ्यायला गेलो, ते म्हणायचं आमचं सगळ्यांना आशीर्वाद आहे, आम्ही काही फंदात काय कधी पडण्याचं काम करत नाही. परंतु या वेळेला मात्र महाराजांनी सांगितलं का प्रत्येक महाराजाचा ते तर काही कोणाचा असं काही पक्षाच्या नावाने प्रचार करीत नव्हते. ते म्हणले आमचा धर्माला जो ज्या ठिकाणी साथ देईन, जो आमचा धर्म कायम स्वरूपी टिकून ठेवण्याचा जो काम करेल, आम्ही धर्मासाठी काम करतो. म्हणून तुम्हाला सांगतो का सगळ्या महाराज मंडळी धर्मासाठी काम केलं. आणि आज तुम्हाला सांगतो का ह्या धर्मासाठी काम करणं ही सगळ्या हिंदू लोकांची आपल्याला माहिती का गरज आणि आवश्यकता झालेली आहे. आजची परिस्थिती जर महाराज जर पाहिली तर आपण जर कदाचित आपला हिंदू धर्म जागरूक ठेवला नाही, हिंदू धर्माचं जर आपण काम केलं नाही, तर समाजामध्ये राहणं मुश्किल होईल. मला असं आपल्याला स्पष्टपणे मी सांगण्याचं काम करतो. राहुरीच्या विधानसभेच्या मतदारसंघामध्ये मी उभा राहिल्यानंतर आता मला बरेच लोक सांगायचे, कल्लेले साहेब आता तुम्ही हिंदू म्हणून जर म्हणत असेल तर तुम्ही विधानसभेचा आमदार होणार नाही. मी एका शब्दात सांगितलं का मला आमदारकीपेक्षा मला हिंदू धर्म हा महत्वाचा जमवतो आणि त्याच्यासाठी तुम्हाला सांगतो का मी काम करण्याचा प्रयत्न करतो. राजकारण येईल जाईल, पद मिळेल येईल जाईल, परंतु पदापेक्षा आपला धर्म शाबूत राहिला पाहिजे. आपल्या धर्माला कुठंतरी त्या ठिकाणी आपल्याला माहिती आहे कुठंतरी आपल्याला पाठिंबा दिला पाहिजे. या भावनेतून आपण आता प्रत्येक जण इथून पुढच्या काळामध्ये आपल्याला ही गोष्ट करण्याची गरज आहे, आवश्यकता आहे. आणि म्हणून तुम्हाला सांगतो का महाराज मंडळी सुद्धा एवढी ओपन भूमिका घेऊन यांनी सगळ्या महाराष्ट्रामध्ये मला असं वाटतं प्रचार करण्याचं काम केलं. आणि त्याच त्यांच्याच कृपेने त्यांच्याच आशीर्वादाने राज्यामध्ये सुद्धा महायुतीचं सरकार येण्याचं काम 100% मी झालंय. म्हणून राजेराव मी आपल्याला सांगू इच्छितो, तुम्ही 50 लागू 60 लागू तेवढा खर्च देण्याची 100% आणि जबाबदारी घेण्याचं काम करतो. त्याची चिंता करू नका. विक्रम पाचपुते सुद्धा हा भारतीय जनता पार्टीचाच आहे. खरडेले साहेब निवडून आले, मी पण भारतीय जनता पार्टीचेच आहे. आणि आपल्या जिल्ह्याचे होणारे मंत्री आणि पालकमंत्री हे राधाकृष्ण विखे पाटील सुद्धा भारतीय जनता पार्टीचे आहेत. आणि आम्ही तिन्ही मिळून तुम्हाला सांगतो का या पुढच्या वर्षी तुम्ही आता बैरण महाराज काळजी करू का, तुम्हाला कुठल्याच प्रकारचं तुम्हाला मांडव देण्याची आवश्यकता पडणार नाही याची खात्री मी आता उपाय सांगितलं की आपल्याला देण्याचं काम करतोय. तर आता आज आपण पाहतो 41,000ची जी यादी आहे, आतापर्यंत 1.5-2 लाख जमलेले आहेत. ती आता टाइम आपण सगळ्या लोकांची यादी आता करणार आहेत. या ठिकाणी गेली 36 वर्षापासून वैकुंठवासी मदन महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने या ठिकाणी 36 वर्षापूर्वी जी जुनी मंडळी असेल त्यांनी या ठिकाणी 36 वर्षापूर्वी या सप्ताहाला सुरुवात केली. या ठिकाणी आज बाबा गेल्यानंतर मदन महाराज संस्थांची धुरा गुरुवारी असणारे आपले सर्वांचे आदरणीय असणारे महाराजांकडे ती धुरा आली आणि त्याच्या पुढे महाराजांनी ही ती चालू ठेवली. तरी या ठिकाणी आजचं काल्याचं कीर्तन सगळं नियोजन त्यांच्या नियोजनाखालीच असतं सगळं. आणि यापुढेही तसंच राहील, याच्यात कुठलाही बदल होणार नाही. आणि जोपर्यंत या ठिकाणी मी गावातील सर्व प्रमुख व्यक्ती यांना विनंती करतो, त्यामध्ये सरपंच असतील, उपसरपंच असतील, माजी सरपंच असतील, सगळे आता नाव घ्यायचं म्हणलं की एखाद्यात राहिलं म्हणजे मुद्दाम ठेवलं. त्यासाठी सभापती साहेब असतील, सगळे गावातील चेअरमन व्हाईस चेअरमन पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी महाराजांचा सन्मान करायचा. या ठिकाणी सरपंच उपसरपंच व सर्व सदस्यांच्या वतीने महाराजांचा यानंतर लगेच सन्मान होणार आहे. तसेच बैरवाल महाराज, घोडके महाराज यांनी स्टेजवर याचे ग्रामपंचायतच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. बाकीचं सत्काराचं साहित्य पुढे घ्या महाराजांच्या वतीने. यानंतर आजच्या महाप्रसादाचे जे अन्नदाते आहेत, कृपया करून कोणी उठू नका. आज शेवटचा दिवस आहे, उठू नका कोणी. सत्काराचं साहित्य फकीरा सोनाजी बेलेकर यांनी कलरसाठी 500 रुपये देणगी दिलेली आहे. स्वर्गवासी मदन महाराज यांच्या प्रेरणेने आणि कृपेने चालू झालेला
आणि हरिभक्त परायण भवन महाराज बैरवाल जे आपल्या पंचकृषीचे आध्यात्मिक गुरु आहेत यांच्या मार्गदर्शनाने गेली 36 वर्ष हा अखंड हरिनाम सोहळा या ठिकाणी अतिशय दैदिप्यमान स्वरूपात या ठिकाणी साजरा होत आहे। त्या सहकार्याने आज आपण हा सोहळा पाहत आहोत आणि आज यावर्षी या सर्व सप्ताह कमिटी असेल त्यांना साथ देणारे सर्व जेवण केलं, परंतु या मंडळींनी जर उपस्थिती दाखवली नाही तर या कार्यक्रमाला अर्थ राहणार नाही। त्याच्यामुळे तुम्हा सर्व व्यक्तींचं, सर्व भाविक भक्तांचं मी या सर्व सप्ताह कमिटीच्या वतीने, सर्व ग्रामस्थांच्या वतीने आभार व्यक्त करतो। आजची ज्यांची महाप्रसादाची पंगत आहे ते ज्येष्ठ नागरिक संघ, त्यामध्ये कल्याणराव जगताप, गंगाधरराव दरेकर, कैलासवासी श्रीरंग ठोंबरे यांच्या स्मरणार्थ बाळासाहेब ठोंबरे, छबुराव कोकाटे, शंकरराव कोकाटे, अशोक दादा कोकाटे, गणेश साठे ह्या मंडळींनी या ठिकाणी इकडे यायचे, महाराजांच्या हस्ते तुमचा सन्मान करायचा। जसे नाव सांगते तसे चला लवकर भाऊ चला। सुदाम करंडे गुरुजी, दिनकर भोज गुरुजी, धर्माजी हजारे गुरुजी, बाबासाहेब पवार सर, कैलासवासी रानू मुटकुळे यांच्या स्मरणार्थ मुटकुळे परिवार, राम पाटील जगताप, खंडूजी पवार, गणपत पवार, नामदेव थोरे, बबन रामभाऊ खडके, प्रमोद पंडितराव जगताप चला, हरिभाऊ कोकाटे सर, बाळू होमाजी मोरे, गंगाधर गोपाळा देवकर, दिगंबर सदाफुले यांच्या स्मरणार्थ संतोष सदाफुले, बाळासाहेब नारायणराव जगताप पाटील, मच्छिंद्र साधू मेटे, रामभाऊ साधू मेटे, रामभाऊ साधू ठोंबरे चला। बाकीचे माग सारखं सगळे फक्त सुंदर ओके सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद। 7 दिवस या ठिकाणी जी विश्व माऊली वारकरी शिक्षण संस्थेचे विद्यार्थी अगदी 7 दिवस त्यांनी आपली सेवा केली, त्याबद्दल त्या संस्थेचे प्रमुख असणारे हरिभक्त परायण संजय महाराज घोडके यांचा या ठिकाणी महाराजांच्या वतीने सन्मान होत आहे। संजय महाराज घोडके ते हजारे घोडकेच पाठ झाला आमचं। या ठिकाणी त्यानंतर आपल्या सप्ताहासाठी, संत सावता महाराज सप्ताहासाठी यासाठी कायमस्वरूपी फोन केला की हजर असणारे हरिभक्त परायण हंसराव मगर महाराज, ते काही गायक नाहीत, कीर्तनकार मंडळी असून ते चिचोंडी पाटील गावावर भरपूर प्रेम असल्यामुळं या ठिकाणी येतात। त्यांचाही महाराजांच्या हस्ते सन्मान करण्यात येणार आहे। त्यानंतर संपत महाराज दानवे, महाराष्ट्रात प्रसिद्ध असणारे गायनकार, पण 2 दिवस दांडी मारली त्यांनी, तरी त्यांचाही महाराजांच्या हस्ते या ठिकाणी सन्मान करण्यात येत आहे। तसेच अक्षय महाराज गर्जे या ठिकाणी त्यांचाही सन्मान महाराजांच्या हस्ते करण्यात येणार आहे। अशोक महाराज देसाई यांचाही या ठिकाणी सन्मान करण्यात येत आहे। आता वेळेअभावी परंतु सगळ्या महाराज मंडळीचा या ठिकाणी कमिटी ज्यावेळेस तुम्हाला जायचे त्यावेळेस सगळ्यांचा सन्मान करणार आहे। महाराज तरुण मंडळी गावातली सर्व तरुण मंडळाचे या ठिकाणी नावं घेतलेले आहेत। पंगत वाढल्यानंतर महाराज थांबणार आहेत। सगळ्या तरुण मंडळाचे सगळे सत्कार करायला येतं, परंतु एक प्रतिनिधी बनवून 2-2 व्यक्तींचा या ठिकाणी विकास तरुण मंडळ, स्फूर्ती प्रतिष्ठान, भैरवनाथ मित्र मंडळ, संगम मित्र मंडळ, दुर्गा माता मित्र मंडळ, सकल हिंदू समाज स्वयंसेवक, शिवराजे मित्र मंडळ, जगदंबा मित्र मंडळ, हरिओम ग्रुप, शिवगर्जना मित्र मंडळ, श्रीराम प्रतिष्ठान, एकलव्य मित्र मंडळ, साई ग्रुप मित्र मंडळ, साम्राज्य प्रतिष्ठान, क्रांती मित्र मंडळ, शिवप्रेमी मित्र मंडळ, अजून कुठल्याही मंडळाचं जरी नाव घेतलं राहिलं असेल त्यांनी, परंतु ही पंगत वाढल्यानंतर त्या मंडळाच्या सर्व सदस्यांचा या ठिकाणी ग्रामपंचायतच्या वतीने सप्ताह कमिटीचा सन्मान करण्यात येणार आहे।
तर आमचं मत असं आहे, आमच्या सगळ्याच्या वतीनं महादेव खडके यांचा सत्कार करा. सगळे स्टेजवर येऊस्तर चेअरमन महादेव खडके यांचा सत्कार करावा. इंदुबाई अंबादास वाघ परिवाराकडून भैरवनाथ मंदिरास किती 2000 दोघ जण या. अशोक बापू या, बागादार या. अतिशय सुंदर आम्ही पहिल्या सबसिडी एवढीच राहिली. उठू नका कोणी. शेवटचा सत्कार आपले गुरुवारी असणारे, या सप्त्याचे मार्गदर्शक असणारे बबन महाराज भैरवाल यांचा सत्कार फक्त सत्ता समितीच्या वतीने या ठिकाणी सन्मान करण्यात येत आहे. समितीच्या वतीने या ठिकाणी आपले मार्गदर्शक आणि आजच्या ताल्याचे कीर्तनाचे कीर्तनकार हरिभक्त परायण बबन महाराज भैरवाल यांचा सन्मान होता. सप्ताह कमिटीने सुद्धा अतिशय सुंदर यावर्षी नियोजन केलं. दरच वर्षी करतात आणि यावर्षी महाराष्ट्र राज्यातील अतिशय चांगले कीर्तनकार या ठिकाणी बोलवले. या ठिकाणी त्यांचं मार्गदर्शन केलं. सर्व ग्रामस्थ आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थ या ठिकाणी आले. त्याबद्दल सप्ताह कमिटी आणि सर्व महाराजांचे या ठिकाणी मनापासून खूप खूप आभार. हरिभक्त परायण सोनालीताई बोरुडे या ठिकाणी. चला आजचे सगळ्यात किमान या ठिकाणी हरिभक्त परायण उज्ज्वलाताई यांच्या प्रयत्नाने 40 महिला आणि बाकीचे पुरुष मंडळी या ठिकाणी पारायणासाठी बसले होते. त्या सर्व मंडळींचे तसेच उज्ज्वलाताईंचे मी सप्ताह कमिटीच्या वतीने आभार मानतो. अतिशय उत्कृष्ट असं मंडपचं तसेच स्पीकरचं साऊंड सिस्टीम राजेंद्र गायकवाड यांचाही या ठिकाणी महाराजांच्या हस्ते सन्मान करण्यात येणार आहे. लाईटची व्यवस्था चला दत्तू आगलावे यांनी 521 रुपये रंगकामासाठी दिलेले आहेत. या ठिकाणी चला वाडे मंडळी इकडं आणा, समोर पुढं आणा, इकडं तिकडं सगळे भांडे आणा. आज शेवटची पंगत आहे. एकदम चांगलं काम केलेलं आहे तुम्ही 8-7 दिवस. तिकडं बागायदारच्या गल्लीला बी लोक बसलेत. सगळं शांततेत होऊ द्या, वाढ टाइम लागू द्या, पण सगळ्यांची वाढ करा. या ठिकाणी राजेंद्र गायकवाड आले का, त्यांचाही सन्मान या ठिकाणी करण्यात येणार आहे. करतो नावाचे त्यांचं. या ठिकाणी राजेंद्र गायकवाड तसेच सोहेलजी मन्यार यांचाही महाराजांच्या हस्ते सन्मान करण्यात येणार आहे. तसेच या ठिकाणी आपल्या स्वयंपाकगृहामध्ये या ठिकाणी नितीन अशोक कोकाटे यांनी कुठलेही पैसे न घेता अगदी विनामूल्य 2 दिवस आतून फिटिंग करून दिली. त्याबद्दल त्यांचाही नितीन अशोक कोकाटे यांचा, जगदंबा इलेक्ट्रिकल्स यांचाही या ठिकाणी महाराजांच्या हस्ते सन्मान करण्यात येत आहे. चला चल. बाबासाहेब परकाळे यांनी सप्ताहासाठी 2100 रुपये देणगी दिलेली आहे. या ठिकाणी रामभाऊ घोडके सगळे महाराज मंडळीची सेवा करतात. बाळासाहेब पवार राम मंदिराची ही फिटिंग विनामूल्य करून देणार आहे नितीन अशोक कोकाटे. त्यामुळे महाराजांच्या हस्ते त्याचा सन्मान होत आहे. सोहेल मनारचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. तसेच पाणी जार कुमार चांदगुडे, दादा ठोंबरे आणि नितीन बापू खडके त्यांनी 1 तास जीसीपी यासाठी सत्ता कमिटीला विनामूल्य दिलता आणि वर्गणी बी दिलेली आहे. त्यांनी बी या ठिकाणी सन्मानासाठी कृष्णा खराडे ये बरं इकडं पुढं. हा बोलाव. काल 4 वाजता अण्णा लोकप्रिय खासदार निलेशजी लंके साहेब या ठिकाणी सप्ताहाला भेट देण्यासाठी आलेले आहेत.
सप्ताह कमिटीच्या वतीने त्यांचा या ठिकाणी सन्मान करण्यात येणार आहे। सर्व सप्ताह कमिटीचे लोक नगरसेवक योगीराजी गाडे यांनी या सप्ताहाला भेट देण्यासाठी आलेले आहेत। त्यांचाही या ठिकाणी समितीच्या वतीने ग्रामस्थांच्या वतीने सन्मान करण्यात येणार आहे। अखंड हरिनाम सप्ताह महाराजांना पुढे घ्या। सप्ताहाचं हे 36वं वर्ष आहे। मार्गदर्शक आपल्या भागाचं वैभव आदरणीय बबन महाराज बहिरवाल यांचं आज काल्याचं कीर्तन झालं। ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने या ठिकाणी सन्मान लोकप्रिय खासदार निलेशजी लंके साहेब यांचा सन्मान होईल। खासदार साहेबांच्या हस्ते या ठिकाणी सप्ताहामध्ये धार्मिक कार्यक्रमामध्ये मी कधीच सत्कार घेत नाही। माझ्या दृष्टीने माझ्या दृष्टीने हे अध्यात्माचं ठिकाण असो, मंदिर असो किंवा ज्ञान मंदिर असो, हे दान देण्याच्या ठिकाणी आपल्यामुळं त्या ठिकाणच्या तिजोरीतले म्हणा त्या मंदिराला एखादा रुपया सुद्धा भार नाही पडला पाहिजे। उद्योजक सचिनजी गवारे, रायबाई नावटी साहेब यांना विनंती आहे आपण सन्मानासाठी समोर यायचंय। वर्ष 36व्या आणि 36व्या वर्षी ज्यांनी काल्याची कीर्तन रूपी सेवा दिली आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा सप्ताह चालतो असे हरिभक्तपरायण बबन महाराज बहिरवाल आणि त्यांना साथ संग देणारे सर्व आमचे भजनी मंडळी, वारकरी मंडळी। चिचोली पाटीलमध्ये सर्वपदी साहेब, मला तुमच्या गावातील मंदिर आवडतं आणि इथे बऱ्याच ठिकाणी सांगतो ज्या गावातले मंदिर चांगले महाराज कुठे गेले, महाराज आहे का बरं का? तुम्हाला सांगायला पाहिजे, पण मी जे अनुभवतो ते सांगतो। ज्या गावातले मंदिर चांगले ते गाव पुण्या गोविंदाने नांदत। काल्याचे कीर्तनानंतर ज्येष्ठ नागरिक संघाचा महाप्रसाद होता। यामध्ये महाप्रसादाचे अन्नदाते कल्याणराव जगताप, गंगाधर दरेकर, कैलासवासी श्रीरंग ठोंबरे पाटील स्मरणार्थ बाळासाहेब ठोंबरे, छबुराव कोकाटे, शंकरराव कोकाटे, अशोकदादा कोकाटे, गणेश साठे, सुदाम करांडे गुरुजी, दिनकर भोस गुरुजी, धर्माजी हजारे, बाबासाहेब पवार सर, कैलासवासी रानू किसन मुटकुळे, राम पाटील जगताप, खंडूजी पवार, गणपत पवार, नामदेव थोरे, बबन रामभाऊ खडके, प्रमोद पंडितराव जगताप, हरिभाऊ कोकाटे सर, बाळू होमाजी मोरे, गंगाधर गोपाळा देवकर, कैलासवासी दिगंबर सदाफुले स्मरणार्थ संतोष सदाफुले, बाळासाहेब नारायण पाटील जगताप, मच्छिंद्र सहादू मेटे, रामभाऊ सहादू ठोंबरे, ज्येष्ठ नागरिक संघ चिचोंडी पाटील, समस्त सप्ताह कमिटी, ग्रामस्थ मंडळ, भजनी मंडळे, तरुण मंडळे, विठ्ठल रुक्मिणी मंदिर, चिचोंडी पाटील, तालुका जिल्हा अहिल्यानगर। सप्ताह नियोजन बाजीराव हजारे, स्टेज व्यवस्था, हार सत्कार सामान व कीर्तन नियोजन प्रभाकर हजारे, बाबासाहेब खराडे, पंगत नियोजन महादेव खडके, अशोक कोकाटे, भाऊसाहेब हजारे, दिलीप पवार, दीपक हजारे, शरद पवार, प्रवीण कोकाटे, महादेव बनकर, बबन कोकाटे, काकासाहेब कोकाटे, बाळासाहेब आनंदा बेल्हेकर, प्रताप पाटील, मयूर पवार, हिशोब वर्गणी गोळा करणे जयवंत तनपुरे, पंडित भद्रे, सुरेश तनपुरे, अशोक खराडे, अंबादास नाना कोकाटे, जानू तनपुरे, महेश पाटील, पाणी जार व्यवस्था संजय विधाते, ससाने मामा, पुरुषोत्तम वाडेकर, स्वयंपाक नियोजन भाजीपाला महादेव खडके, भाऊसाहेब हजारे, कीर्तन व्यवस्था अंबादास कोकाटे, दीपक हजारे, महादेव खडके, बबन कोकाटे, दिलीप पवार, वर्गणी गोळा करणे महादेव खडके, सुरेश तनपुरे, जानू तनपुरे, बबन कोकाटे, पंडित भद्रे, चहापाणी व्यवस्था राम घोडके, युवराज देवकर, परसराम हजारे यांसह चिचोंडी पाटील येथील सर्व तरुण मंडळे, सप्ताह कमिटी, ग्रामस्थ मंडळ, भजनी मंडळे यांनी सप्ताह यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले। ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।